मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे रोहित पवार यांनी काल दाखल केलेला अर्ज हा पुढील तपासासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे मरीन ड्राईव्ह पोलिसांनी वर्ग केलाय। या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखा पुणे एसआयटी करत असल्यामुळे रोहित पवार यांनी दाखल केलेला अर्ज हा पुणे एसआयटीकडे काल वर्ग करण्यात आलेला आहे। रोहित पवार यांनी काल मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही तक्रार नोंदवलेली होती आणि त्यानंतर हा अर्ज आता वर्ग करण्यात आलेला आहे। तपास क्राईम ब्रांच आणि पुणे एसआयटी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करते आणि त्याचमुळे मरीन लाईन्स पोलिसांकडून हा अर्ज आता पुणे एसआयटी आणि तपास क्राईम ब्रांच यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे। आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, आकांक्षा, नक्कीच आपण पाहिलं तर रोहित पवार, अमोल मिटकरी आणि त्यांच्याबरोबरचे इतर आमदार हे काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते आणि अजितदादांच्या निधनासंदर्भात सदोष मनुष्यवधाचा जो गुन्हा जो आहे हा VSR आणि DGCA यांच्यावर दाखल करावा अशी मागणी काल त्यांची मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे करण्यात आली होती। त्यावेळी पोलिसांशी देखील त्यांचा शाब्दिक वाद देखील झालेला आपल्याला पाहायला मिळाला। पोलिसांकडनं तक्रार नोंदवली घेत नसल्याचं त्यांनी म्हटलं। मात्र दुसरीकडे आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये दिलेला जो तक्रार अर्ज आहे हा आता मरीन ड्राईव्ह पोलिसांनी स्टेट गुन्हे शाखा विभाग SIT यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे। कारण या संपूर्ण निधनाचा जो अपघाती निधनाचा जो तपास आहे हा SIT कडनं केला जात आहे आणि त्यामुळेच मरीन ड्राईव्ह पोलिसांनी देखील त्यांचा तक्रार अर्ज हा आता पुण्यातल्या SIT कडे पाठवण्यात आलेला आहे। आता पुणे SIT या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत। दुसरीकडे रोहित पवार हे बारामतीत देखील गेलेले आहेत आणि बारामतीतल्या बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी जाऊन तिकडे देखील आज तक्रार अर्ज दिलेला आहे। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा SIT कडनं होत असताना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी देखील जो काल मिळालेला अर्ज आहे हा पुणे SIT कडे पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पुढे याबाबत रोहित पवारांना काय नेमके त्यांचं मत मांडायचं आहे गृह विभागासंदर्भात हे पाहणं महत्त्वाचं राहील। अगदी धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।